श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज दौंड शहरामध्ये शेगाव व आळंदीवरून कीर्तनकार व प्रवचनकार उपस्थित होते। श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भारुडेचा कार्यक्रम करण्यात आला असून त्यानंतर महाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्यात आला असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे दौंड शहराध्यक्ष स्वप्नील शाह यांनी दिली। जय गजानन। दरवर्षीप्रमाणे येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन जे आमचे गुरु आहेत त्यांचा प्रकट दिन करतो। या वर्षी आम्ही कीर्तनाचा प्रोग्राम घेतला होता। त्यासाठी शेगाववरनं आणि कीर्तनकार आणि प्रवचनकार होते, आळंदीवरनं काही लोक आले होते आणि भारुडाचा कार्यक्रम केला। आम्ही भारूड झाल्यानंतर आमचे दरवर्षी नित्यनियमाप्रमाणे प्रकट दिन सकाळी महाअभिषेक झाला, रुद्राभिषेक झाला, त्याच्यानंतर आरती झाली आणि जवळपास 10,000 भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि याचा आम्हाला आशीर्वाद कुठे ना कुठे मिळत आहे। त्या निमित्तानेच आमचं मंदिर जे आहे दिवसेंदिवस नावारूपाला येत आहे आणि आम्ही इथे नवीन भव्य असं गजानन महाराजांचं मंदिर बांधण्याचा संकल्प केला आहे। ज्यामध्ये मला विशेष करून जावेद असो, संजू असो, त्यांच्या मंडळी असो किंवा मनीषा लोंढे असो किंवा सर्व आमचं भक्त मंडळ असेल, हे आम्हाला खूप मदत करतं। यासाठी आवर्जून असं नाव घ्यायचं असेल तर प्रतीक आणि तेजस्वी जे रात्रभर जागे राहून त्यांनी अतिशय फुलाची सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्यांनी त्याचं तन मन धन असं सर्व अर्पण करून येथे या कार्यक्रमात शोभा वाढवली। जय गजानन। वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड।